हॅलो सर. सर मी रँडम माणसाकडे जाऊन हे विचारत आहे की ते काही टिप्स करून दाखवला का फॅट लॉससाठी. जसं की मला अक्षयने आता प्रश्न विचारला फिटनेससाठी किंवा तुम्ही फॅट लॉससाठी काय काय करता. आता माझा अनुभव सांगायचं म्हटलं तर ग्राउंडवर तुम्हाला 100, 150, 150, 200 असे लोक दिसत असतात. पण प्रत्येकाचा एक पर्पज आहे ग्राउंडवर येणार. कोणी आर्म फोर्सेस जॉईन करण्यासाठी, कोणी रनिंगसाठी, तर कोणी फिटनेस आणि तर कोणी फॅट लॉस करण्यासाठी. आता त्याच्यामधला मी आहे की फॅट लॉससाठी की 1 महिन्याआधी माझं वेट किती होतं, 1 महिन्यानंतर मी किती डाऊन केलं हे तुम्हाला मी सगळं सांगतो. आणि त्याच्यामध्ये कशामुळं झालं, काय काय केलं हे पण सांगतो. 1 महिन्याआधी माझं वजन होतं 87 kg. 87 kg माझं वेट होतं. तर त्यासाठी मी काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा केलं मी डाएट फॉलो. डाएट इज मस्ट इम्पॉर्टंट फॉर फिटनेस, फॉर फॅट लॉस. त्यानंतर एक्सरसाइजमध्ये काय केलं, रनिंग केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे हात जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं फॅट लॉससाठी. कारण तुम्ही जर आता ग्राउंडवर ह्याचा एक नॉर्मल एक राऊंड जे आहे ते 500 ते 500 मीटरचा ऑलमोस्ट आहे. तुम्ही 500 मीटर रनिंग केली आणि 50 स्किपिंग केले, सेम आहे, काहीच फरक नाही. तर सगळ्यात जास्त फॅट लॉससाठी तुम्हाला ही खूप महत्त्वाची थिअरी आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे तुम्ही केलंच पाहिजे. 1 महिन्याआधी माझं वेट होतं 87 kg आणि 1 मंथमध्ये मी 7 kg डाऊन केलेलं. आणि मिनिमम माझं 79 ऑलमोस्ट वेट आहे. सो माझं तुम्हाला एवढंच एक रिकमेंडेशन आहे की फिटनेस करायचं असेल फॅट लॉस करा, तेव्हाच फिटनेस बनणार आहे. ह्या गोष्टी खूप मस्ट इम्पॉर्टंट. आणि सगळ्यात महत्त्वाचं डाएट करा. 30% फक्त वर्कआउट करा, 70% डाएट फॉलो करा, तुमचं वेट लॉस होऊन जाईल. आता मी तुम्हाला स्किपिंगचा डेमो दाखवतो. तुमची रनिंग झाली, समजा 2 किलोमीटर रनिंग झाली तुमची. त्यानंतर तुम्ही नॉर्मल एक्सरसाइज करून स्किपिंग करू शकता. स्किपिंग कोणत्या प्रकारे करायची मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा स्किपिंगमध्ये हँड फ्री ठेवायचे, हात अशी ठेवायचे आणि एकदम फ्री ठेवायचे, काहीही हातवर ताण नाही द्यायचं. हीच पोझिशन राहणार आहे. आणि जस्ट पाय आहे की जास्त उडी न घेता नॉर्मल उडी घ्यायची आहे, तिथल्या तिथे जंप घ्यायची आहे. आणि प्रॅक्टिस करायची. तुमचं पहिल्यांदा होईल, तुम्ही पहिल्यांदा असं पायात अडकतं, तुमच्या होणारच. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही करणार तोपर्यंत तुमचं असं होतच राहणार. सर्वात महत्त्वाचं आहे हात आहे, आता असंच राहणार आहे. त्याच्यामध्ये माझी मुवमेंट फक्त हीच राहणार आहे आणि जंपची मुवमेंट राहणार आहे. हीच मुवमेंट आहे फक्त दोन्ही हाताची. पहा माझ्या हात तिथंच आहे, फक्त जंप जाग्यावर. नॉर्मल जंप घ्यायची, हायपर जंप घ्यायची गरज नाही. समजलं एवढं. आता मी हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती करणार. कोणी 50 करतं, कोणी 100 करतं. जसं तुमचा स्टॅमिना आहे तिथं तुमचं पूर्ण डिपेंड आहे. तर माझं स्टॅमिना मला तर 500 ते 600 मी असंच मारतो, नॉर्मल मारतो. करायला एकदा डेमो होतो बघा. तिथंच जंप घ्यायची. थँक्यू सो मच सर. वेलकम. टिप्स माझ्याकडून घेतली, नक्की चॅनलला सबस्क्राईब